आपण तपासलं पाहिजे. खरा खरा खुरा जर राष्ट्रप्रिय जर माणूस जर असेल, खरं राष्ट्रप्रेम ज्या माणसाने दाखवलं असेल तर बाबासाहेब आंबेडकर नावाचं ते व्यक्तिमत्व. पुढे हे युद्ध 1945 पर्यंत चाललं. या दरम्यानच्या कालखंडामध्ये 1942 या देशामध्ये क्रिप्स मिशन आलं. इंग्रज सरकार काही वर्षानंतर एक कमिशन पाठवायचं की या देशामध्ये परिस्थिती कशी आहे तपासून घ्या, सामाजिक राजकीय परिस्थिती कशी आहे, लोकांना काय वाटतं, त्यांचं काय म्हणणं आहे. 1942ला क्रिप्स मिशन या देशामध्ये, स्ट्रॅफर्ड क्रिप्स त्याचं नाव त्या माणसाचं, त्याच्यासोबत ते कमिशन आलं. बाबासाहेब खूप प्रयत्न करत होते की अस्पृश्यांचे प्रश्न मी त्याच्या पुढे मांडण्यासाठी की आमचं कसं शिक्षण, पाणी, रोजगार, अमुक तमुक. तो क्रिप्स तो इकडे वर्धेच्या बाजूला ते सेवाग्रामला, तिथे तो क्रिप्स तिथे जाऊन सेवाग्रामला त्यावेळेस कोणाचे सूत्र हालत होते सेवाग्राममुळे वेगळं सांगायची गरज. त्याचे कान भरले त्या स्ट्रिप मिशनचे. त्याला म्हणाले काही झालं तरी डॉक्टर आंबेडकरांना अपॉइंटमेंट द्यायची नाही बरं. डॉक्टर आंबेडकरांना बिलकुल तुम्ही अपॉइंटमेंट देता का. तो बाबासाहेब प्रयत्न करायचे त्याचं अपॉइंटमेंट घ्यायची, प्रश्न मांडण्यासाठी, चर्चा करायला. देतच नव्हतं. मोठ्या मुश्किलीने शेवटी त्यांनी अपॉइंटमेंट दिली. पहिलाच प्रश्न काय विचारला बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी त्या स्ट्रॅफर्ड क्रिप्सने, काय विचारावं. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पहिला प्रश्न विचारला. जसं बाबासाहेब आंबेडकर त्याच्या पुढे मी माझ्या लोकांचे काही प्रश्न घेऊन आलो, अस्पृश्यांचे प्रश्न मांडले, तो काय विचारतो बाबासाहेबांना, डॉक्टर आंबेडकर, आर यू अ लीडर ऑफ अनटचेबल और यू आर अ लीडर ऑफ लेबर पार्टी. तुम्ही कामगारांचे पुढारी आहात, मजुरांचे पुढारी आहात की अस्पृश्यांचे पुढारी आहात, हे आधी सांगा. नवा प्रश्न, नवा डाव, नवं षडयंत्र. आता बाबासाहेब काय म्हणते, मी तर लेबर पार्टीचा लीडर आहे, मी तर कामगारांचा लीडर आहे. तुम्ही जर कामगारांचे लीडर आहात तर तुम्हाला हे दलितांचे प्रश्न मांडता येणार नाहीत. आता बाबासाहेबांपुढे पुन्हा नवा प्रश्न, पुन्हा बाबासाहेबांना कैचित पकडण्याचं काम व्हायचं. बाबासाहेब आंबेडकरांनी मग तडकाफडकी एक नवा निर्णय छातीवर दगड ठेवून घेतला. आणि तो निर्णय म्हणजे 1942 जानेवारीला त्यांनी तिथे आपल्या देशातल्या शेड्यूल कास्टचे जेवढे लीडर होते त्या सगळ्या लीडर्सला तिथे बोलवलं. त्यांना म्हटलं की यार ही जी स्वतंत्र मजूर पक्ष आता मला चालवता येणार नाहीये, मला हा बरखास्त करावा लागला. कारण अस्पृश्यांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न, शेड्यूल कास्टचे प्रश्न मला या स्वतंत्र मजूर पक्षाच्या तर्फे न मांडता येत नाहीये, कारण माझी अडवणूक करण्यात आली. किती वाईट वाटत असेल त्या माणसाला त्यावेळेस. म्हणजे या देशातल्या तमाम 80-90% लोकांचा पुढारी जो माणूस आहे, आता त्याला फक्त 15% लोकांचं पुढारपण घ्यावं लागलं. मग नागपूरला जे कस्तुरचंद पार्क आहे त्यावेळेस त्याला मोहन पार्क म्हणायचे. कस्तुरचंद पार्क जे संविधान चौक आहे तिथे रिझर्व्ह बँक चौकाच्या पुढचं, तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी 18, 19 आणि 20 जुलै 1942ला तिथे अधिवेशन घेतलं. आणि त्या अधिवेशनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत प्राणप्रिय असणारा पक्ष, स्वतंत्र मजूर पक्ष, याला बरखास्त केलं आणि नवा पक्ष काढला, नवा पक्ष दिला आपल्याला. त्या नव्या पक्षाचं आता जे नाव आहे ते होतं ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन, SCF. काय नवीन त्याचं नाव, शेड्यूल कास्ट फेडरेशन. त्याला मराठीमध्ये दलित फेडरेशन, फेडरेशन म्हणजे महासंघ, मोठी संघटना. छोट्या छोट्या शेड्यूल कास्टच्या ज्या संघटना होत्या भारतातल्या त्या सगळ्या एक केल्या आणि एकच असं मोठं संघटन बनवलं. त्याला दलित महासंघ किंवा दलित फेडरेशन किंवा त्याला शेड्यूल कास्ट फेडरेशन असं त्याचं इंग्रजीमधलं नाव. आता मात्र बाबासाहेब आंबेडकर पुन्हा या देशातल्या तमाम कामगारांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे जे पुढारी झाले होते, आता मात्र दलितांचं पुढारपण, दलितांचे पुढारी पुन्हा त्यांनी तो या देशामध्ये एक नवा प्रवास सुरू झाला. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं एक मोठं वलय, एक मोठी व्यापकता आता पुन्हा एखाद्या शेड्यूल कास्टच्या प्रश्नांपुरतं मर्यादित कशी राहील या दृष्टिकोनातून त्यांना वळवण्यात आलं. इथून पुन्हा आमचा लढा सुरू झाला. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं की ज्या समाजात माझा जन्म झाला त्यांचा उद्धार करणे हे माझं पहिलं कर्तव्य. जर मी त्यांचा उद्धार करण्यास असमर्थ जर ठरलो तर
स्वतःला बंदुकीच्या गोळीने ठार मारले, ही बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिज्ञा केली. कारण सगळ्यात जास्त अन्याय, अत्याचार, अमानवीयता कोणावर? तो शेड्यूल कास्टच्या लोकांवर. मला सांगा, घरी तुम्हाला समजा 2 मुलं आहेत, एक मुलगा फक्त ताप म्हणजे खोकलतो आहे, सर्दी आहे, आणि एक अत्यंत तापाने थमथमत आहे, त्याला सरळ ICU मध्येच भरती करावं लागत असेल, तर सगळ्यात जास्त काळजी कोणाची घ्यावी लागेल? ICU मध्ये. कारण त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे की नाही? आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्टचे, दलितांचे प्रश्न अग्रक्रमाने घेतले आणि त्यांनी ठरवून टाकलं की पहिले यांचा उद्धार, नंतर मग ते बाकी बहुजनांचा वगैरे उद्धार, नंतर मग पाहिजे. पण पहिले कोणाचा करेल? कोणाचा करेल? जे पिढ्यानपिढ्या या समाज व्यवस्थेमध्ये बाहेर फेकल्या गेलेले आहेत, वर्णभागी आहेत, अवर्ण आहेत, त्या SC ST लोकांचा पहिले उद्धार केला पाहिजे, ही बाबासाहेब आंबेडकरांनी खुणगाड बांधली होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मग आपला प्रवास पुन्हा शेड्यूल कास्ट फेडरेशनकडे केला. हा प्रवास असा पुढे सुरू होता. 1945ला युद्ध संपलं, महायुद्ध दुसरं, आणि मग इंग्रजांना असं वाटलं की आता या देशावर काही राज्य करणं आपल्याला शक्य नाही, तिजोऱ्या खाली झाल्या आहेत, पैसा पाणी आता काही शिल्लक नाही, एवढ्या लोकांचे पगार पाणी कसे द्यायचे, एवढी मिलिटरी एवढी कशी पोसायची. आणि त्यांनी मग ठरवलं की आता या देशाला स्वातंत्र्य देण्याचं निश्चित केलं. मग पुढे या देशामध्ये आता संविधानाच्या निर्मितीसाठी पुन्हा कमिशन आलं, पुढचा प्रवास सुरू झाला, देशाला स्वातंत्र्य मिळालं, संविधान निर्मिती झाली, आणि आता इंग्रज चालते झाले. आता देश स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950 पासून या देशाचे आता आम्हीच मालक झालो. त्या देशाचे कोण मालक आहोत? आम्हीच, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्हीच या देशाचे आता मालक झालो. आता कोणत्याही गोष्टीसाठी इंग्रजांना दोष देता येईल का? आम्हाला आमचे हक्क अधिकार मागायचे नाही, आता कोणाकडे जायचं? आता इंग्रज जबाबदार होतील का? आता आम्हालाच ठरवायचं आहे की आता आमचा उद्धार कसा करायचा, काय करायचं, काय नाही करायचं, काय योग्य करायचं, कसं केलं पाहिजे. आणि मग या दृष्टिकोनातून विचार करता बाबासाहेबांनी ठरवलं की नाही, आता मला माझं जे ठरलेलं होतं की या देशाचा उद्धार मला करायचा आहे, आणि ही बाब पुन्हा पुढे घेऊन जाण्यासाठी बाबासाहेबांनी ठरवलं आणि एक नव्या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. 52ला इलेक्शन लढले, बाय इलेक्शन होतं भंडाऱ्याचं, ते हरले. 54चं इलेक्शनही 52ला इलेक्शन झालं, त्याच्यातही बाबासाहेब त्यांचा पराभव झाला. 54ला इलेक्शन झालं, त्याच्यातही भंडाऱ्याच्या इलेक्शनमध्ये पराभव झाला. त्यांच्या लक्षात आलं की फक्त शेड्यूल कास्टचाच पक्ष म्हणून जर आता मी जर पुढे गेलो तर हे 15% फुटबॉल लोकांच्या पक्षाच्या भरोशावर तर काही राजकीय मला काही फळी उभारता येणार नाही, पुढे जाता येणार नाही. आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? बाबासाहेब आंबेडकरांनी 30 सप्टेंबर 1956ला धर्मांतर करण्याच्या 15 दिवसापूर्वी दिल्लीला केंद्रीय कार्यकारिणीची शेड्यूल कास्ट फेडरेशन, दलित फेडरेशनची बैठक बोलवली आणि तिथे दलित फेडरेशन आता बरखास्त केलं जाते आहे आणि याच्यानंतर माझा नवा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राहील. हा त्यांनी ठराव क्रमांक 2 तिथे दिल्लीला त्यांच्या राहत्या घरी बाबासाहेब जिवंत आहेत त्यांच्या हयातीमध्ये तो पारित केला. आणि धर्मांतरानंतर आता मी शेड्यूल कास्ट फेडरेशनचा सभासद राहणार नाही असं 13 ऑक्टोबर 1956ला दीक्षा घेण्याच्या आदल्या दिवशी पत्रकारांच्या पुढे जाहीर केलं की धर्मांतर झाल्यावर मी, माझा पक्ष कोणता? शेड्यूल कास्ट फेडरेशन राहणार नाही, धर्मांतरानंतर माझा नवा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राहणार आहे. 14 ऑक्टोबर 1956ला धम्मदीक्षा घेतली. आपण आता धर्मांतरित झालो, हिंदू धर्माचा आपण त्याग केला. बाबासाहेब म्हणतात बरे झालं एकदाच मी नरकातून सुटलो. 14 ऑक्टोबर 56ला मुक्त झालो. हा तो आमचा स्वातंत्र्य दिन आहे खऱ्या अर्थाने. आणि तिथून बाबासाहेब आंबेडकरांची पुढची. मग आता मला असा प्रश्न पडतो, कालच बाबासाहेब म्हणाले की धर्मांतरानंतर मी शेड्यूल कास्ट फेडरेशनचा सदस्य राहणार नाही, आता माझा नवा पक्ष राहणार आहे धर्मांतरानंतर, नावही सांगितलं रिपब्लिकन पार्टी राहणार आहे. आता 14 तारखेला 10 वाजताला धम्मदीक्षा सुरू झाली. 5 मिनिटाची धम्मदीक्षा होती. त्रिशरण, पंचशील आणि 22 प्रतिज्ञा. 5 मिनिटाची धम्मदीक्षा झाली. 10 वाजून 6 मिनिटांना बाबासाहेब कोणत्या पक्षाचे लीडर आहे? कालच तर सांगितलं कोणत्या पक्षाचे आहेत. विचार करत नाही आम्ही कशा आहोत आम्ही. बाबासाहेब आंबेडकर आमचा
उद्धारकर्ता, एवढा महान लीडर, त्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली एक एक गोष्ट किती महत्वाची आणि आम्हाला कोणत्या दिशेने जायचं आहे हे ठरवणारी आहे, तिकडे अजिबात लक्ष नाही, त्या दृष्टीने विचार करत नाही. रिपब्लिकन पक्ष देण्याच्या पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी जानेवारी 1955 पासून रिपब्लिकन पक्षाची घटना सुद्धा लिहून दिली आहे की पक्ष कसा चालला पाहिजे, त्या पक्षाची तत्व काय राहतील, त्याची धोरणं काय राहतील, त्याचा कार्यक्रम काय असेल, पक्ष कसा चालला पाहिजे, लोकशाही कशी असेल त्याच्यामध्ये, त्या सगळ्यांची मांडणी करून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली. पण पुढे काय,